अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात। कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात। कोणी मोठ्या उत्साहात कोजागिरी पौर्णिमा हे साजरी करतात। कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। या दिवशी काही सेवा उपाय केले तर ते लवकर प्रभावी ठरतात असं म्हणतात। काही आपल्या आयुष्यात जर काही कमी असेल किंवा आपण काय करतो कितीही प्रयत्न करतो तरी आपल्या आयुष्यातील प्रश्न काही सुटत नाहीत, परंतु तुम्ही जर ह्या सेवा केले उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील संकटाचा वेग थोडा कमी होतो। म्हणून आपल्याला कोजागिरी पौर्णिमे दिवशी काही उपाय हे करायचे असतात। आपण खूप मेहनत केली तरी पण आपल्याला त्याचे फळ भेटत नाही, कारण मेहनतीला नशिबाची पण जोड लागते। त्यामुळे मेहनतीबरोबर आपल्याला नशिबाची साथ लागते। तुमच्या मुलाची प्रगतीसाठी प्रत्येक मातापिता आपल्या झटत असतात। आपल्या मुलांचे चांगले व्हावे किंवा त्यांच्या अभ्यासात त्यांना चांगले मार्क मिळावे, त्यांना चांगल्या क्षेत्रात त्यांनी मागे राहू नये किंवा त्यांना चांगली नोकरी मिळावे, त्यांचे लग्न व्हावे असं प्रत्येक आईवडिलांची इच्छा होत असते, परंतु तसं होत नाही। त्यामुळं काय करायचं, आपली मुलं ऐकत नाही, त्यांना नोकरी लागत नाही, त्यांचा विवाह होत नाही, तर काय करायचं तर पौर्णिमे दिवशी आपण काही सेवा करायच्या असतात। तर कोणत्या सेवा करायच्या ते आपण पाहूया। कोजागिरी पौर्णिमे दिवशी चंद्र पृथ्वीच्या अतिशय जवळ असतो, त्यामुळे चंद्र हा आकाराने मोठा दिसतो। यंदा 16 ऑक्टोबर रोजी आहे कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमा ही बुधवारी रात्री 8 वाजता सुरू होणार आहे आणि 17 ऑक्टोबर गुरुवारी ती 4:56 पर्यंत असणार आहे। त्यामुळे 16 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे। शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरण ही अमृतासारखी असतात असं म्हटलं गेलं आहे। या दिवशी लोक खीर किंवा दूध तयार करतात आणि ते चंद्रप्रकाशात ठेवतात। त्यांची किरणं त्या दुधावर पडतात आणि त्यावर अमृताचा प्रभाव होतो आणि कोजागिरी पौर्णिमे दिवशी ती खीर किंवा तो दूध प्रसाद म्हणून आपण प्राशन केला तर आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह हा मजबूत होतो असे म्हणतात। कोजागिरी पौर्णिमा दिवशी लागणारं साहित्य काय तर आपल्या कलश, धूप, दीप, पानं, फळं, नारळ, सुपारी, चंदन इत्यादी वस्तू आपल्या कोजागिरी पौर्णिमे दिवशी लागतात, ते तुम्ही अगोदरच एकत्र करा। कोजागिरी पौर्णिमे दिवशी सकाळी लवकर उठायचे। तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठले तरीही चालेल, कारण ब्रह्ममुहूर्तावर कुठलीही सेवा केलेली लवकर फलदायी ठरते असं म्हणतात। दारासमोर आपल्याला पाणी टाकायचे, गोमूत्र, लिंबू, हळद, मीठ टाकून आपल्याला घर हे स्वच्छ ठेवायचे। घराचा दरवाजा पण आपल्याला स्वच्छ असा धुवून आणि पुसून काढायचा। या दिवशी माता लक्ष्मी रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या घरी येते असं म्हणतात, त्यामुळे आपलं सर्व घर, आपलं दरवाजा हा स्वच्छ असायला पाहिजे। 12 पर्यंत दरवाजाच्या बाहेर आपल्याला दिवा लावा, त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरी येईल। तसेच आपल्या घराच्या दरवाजाला आंब्याचं तोरण लावा। दरवाजावर आपण स्वास्तिक काढा, शुभ लाभ काढा, कारण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही शुभ आणि लाभनी होते। त्यामुळे दरवाजावर शुभ लाभ आपल्याला हळदी कुंकवाने काढलं तरी चालेल। नंतर तोरण बांधा। तोरण तुम्ही कवड्याचं बांधलं तरीही चालेल, कारण माता लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय आहे। समुद्र मंथनाच्या वेळी माताबरोबर कवडीही बाहेर आली होती असं म्हणतात, म्हणून आपल्याला दरवाजावर कवड्याचं तोरण नक्की बांधा। नसेल तर तुम्ही आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं तरीही काही हरकत नाही, कारण दरवाजातून पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ऊर्जा येत असते। त्यामुळे आपल्याला घराचा मुख्य दरवाजा असतो तो स्वच्छ ठेवायचा असतं। आपलं घर पण स्वच्छ ठेवलं पाहिजे। आपण बघा ना, आपण एखाद्या वेळेस बाहेर फिरायला गेलो आणि त्यांचं घर आपण पाहिलं तर असं वाटतं किती छान घर आहे, ते घर आपल्याला अट्रॅक्ट करतं। आपल्याला वाटतं आपलं घर पण असंच असावं, आपलं लक्ष त्याच्याकडे अट्रॅक्टिव्ह झालं पाहिजे, असं घर पाहिजे। तसंच आपलं घर पण अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी दरवाजा हा मेन पार्ट असतो, त्यामुळे तुम्ही दरवाजा सुशोभित नक्कीच करा। आपण आपल्या घरासमोर अडगळे, चपला किंवा कचरा कुंडी हे ठेवू नका। गोमूत्र आणि हळद टाकून आपल्याला स्वास्तिक हे काढायचे। स्वास्तिक हे शुभ मांगल्याचे प्रतीक मानले जातं। शुभ लाभ हे कुंकवानं आपल्याला दरवाजावर काढायचे। शुभ आणि लाभ काढले तर घरात शुभ कार्य होत असतात असं म्हटलं गेलं आहे। घरात कुठलेही कार्य करण्याची सुरुवात ही शुभ लाभ या मंगल शब्दानेच होते, त्यामुळे दरवाजावर शुभ लाभ नक्कीच काढा। नंतर कोजागिरी पौर्णिमा दिवशी आपल्याला ही काही सेवा करतो त्या दिवशी आपल्याला ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचाही आपल्याला दिवसभर जप करायचा आहे। या दिवशी आपली पूजा करताना
किंवा कोणतेही उपाय करताना आपल्याला सर्वप्रथम इथं माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात असणे आवश्यक आहे। आता उपाय काय करायचे तुम्हाला म्हटलं अगोदर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात आवश्यक आहे। पहिल्यांदा चौरंग घ्या किंवा पाट घ्या, पाटावर कपडा स्वच्छ असा कपडा लाल किंवा कुठल्याही रंगाचा हातरला तरी चालेल। नंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा तुम्ही शुद्ध तुपाचा लावा किंवा तेला मोहरीचा लावला तरीही चालेल। त्यात भीमसेनी कापूर टाका, चिमूटभर हळद टाका। हळद माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, तिला आकर्षित करते, म्हणून दिव्यात हळद नक्कीच टाका। नंतर आपल्याला देवीला पानाचा विडा ठेवायचा आहे। तर पानाचा विडा का ठेवायचा आहे तर विड्याचा आकार म्हणजे विड्याचं खूप महत्त्व आहे। तर विड्याच्या टोकामध्ये लक्ष्मी वसते असं म्हणतात। उजव्या बाजूला ब्रह्मदेव आणि डाव्या बाजूला पार्वती माता असते आणि विड्याच्या मध्यभागीही सरस्वती असते असं म्हणतात। उजव्या बाजूला ब्रह्मदेव, मधोमध विड्याच्या सरस्वती आणि डाव्या बाजूला पार्वती असते असं म्हणतात। तर विड्याच्या खालच्या साईडला विष्णू असतात, टोकाकड आणि देठाकड माता लक्ष्मी असते। असा हा विडा हा बहुगुणी आहे आणि विड्याच्या मागची साईड हे चंद्रदेव आणि इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं। कोजागिरी पौर्णिमे दिवशी विड्याचं पान अर्पण करायला खूप असं महत्त्व आहे। विड्याचं पान अर्पण कसं करायचं ते पहा आपण आता। विड्याचं पान आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे। नंतर आपल्याला त्याच्यावर हळदी कुंकू, विड्याच्या पानावर हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, धूप, दीप लावून आपल्याला विड्याची पानाची पूजा करायची आहे। नंतर आपल्याला त्या पानापाशी आपल्याला श्रीसूक्त, कनकधारा श्रोत्र, विष्णू सहस्त्रनाम यांचं एक वेळा पठण करायचं आहे। कारण कुठलाही उपाय करताना आपल्याला सेवा खूप महत्त्वाची असते, त्यामुळे तुम्ही सेवा करायला विसरू नका, नाहीतर तो उपाय कधीही फलदायी ठरत नाही। त्यामुळे तुम्ही हा उपाय करा। नंतर काय करायचं आता त्या विड्याच्या पानाचं काय करायचं आहे तर विड्याचं पान आहे ना ते आपल्याला नंतर खाण्यासाठी आपण वापरणार आहोत प्रसाद म्हणून त्याचा। पण का आपल्याला हे करताना तुम्हाला जर कनकधारा श्रोत येत नसेल, श्रीसूक्त येत नसेल किंवा विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावा आणि श्रवण करा, तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळेल। तुमची आता नंतर इच्छा आधी मागायची, श्रवण केलं, सेवा झाली, आता आपली इच्छा काय ती मागायची। माता लक्ष्मीला म्हणायचं की माझी आर्थिक प्रगती चांगली होऊ दे, माझ्या मुलांची प्रगती होऊ दे। पैसा घरात येत नाही, आला तरी तो स्थिर राहत नाही, त्यासाठी तो स्थिर राहू दे। संतान प्राप्तीसाठी जे काही तुम्हाला मागायचं आहे ते तुम्ही माता लक्ष्मीकडं मनातून आणि श्रद्धेने मागा। बघा माता लक्ष्मी तुमचं नक्कीच ऐकेल। आता हे विड्याचं पान काय करायचं आहे आपल्याला माता लक्ष्मी समोर ते थोड्या वेळ ठेवायचे, नंतर प्रसाद म्हणून आपल्याला ते पान ग्रहण करायचे। आणि तुम्हाला जर हा विडा घरी बनवायचा येत नसेल तर तुम्ही हा दुकानामधून आणून ठेवला तरीही चालेल, परंतु नंतर आपल्याला त्याच्या अगोदर विड्याचे पान म्हणजे तांबूल कसा असतो, तुम्ही तांबूल जरी देवीला अर्पण केला तरीही चालेल। नंतर ह्या विड्याचं पानाचं आपण तांबूलसारखं करून हा प्रसाद तुम्हाला ग्रहण करायचा आहे। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।